वणी शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय असून घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच झटापटीचे संकेत मिळाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास परिसरातील कुत्रे जोरजोरात भुंकत होते. काही वेळाने अचानक भुंकण्याचा आवाज बंद झाला. सकाळी रहिवाशांनी पाहणी केली असता नेहमी दिसणारे एक कुत्रे गायब असल्याचे आढळून आले. परिसरातील इतर कुत्री भयभीत होऊन लपून बसल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसात 3 ते 4 कुत्री गायब झाल्याचे नागरिकांनी म्हटलेलं आहे. गणेश देशमुख, मनोज खांडवी आणि राहुल मोरे यांनी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा अचानक आवाज बंद झाल्याचं सांगितलं. अनिल राठोड यांच्या घरातील पाळीव कुत्रा बिबट्याची चाहूल लागताच लपून बसल्याचं त्यांनी म्हटलंय. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे RFO सुशांत पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार वनपाल सुनील पवार यांनी वनरक्षक ज्योती झिरवाळ यांना पाहणीसाठी पाठवले. झिरवाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांची चर्चा केली. यावेळी बिबट्याच्या ये-जा करण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. सप्तशृंगी नगरालगत मोकळे प्लॉट, नदी तसेच झाडे झुडपे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांवर लक्ष ठेवावे, एकट्याने बाहेर पडणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केलेले आहे. बिबट्याचा वावर लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्यात येणार असल्याचं वन विभागाने सांगितलं आहे.